भारत कोणत्या देशाकडून तेल खरेदी करायचा हा निर्णय दिल्ली घेणार की अमेरिका, हा प्रश्न आज भारतासमोर अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. कारण रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कठोर आर्थिक कारवाई आणि मोठे टॅरिफ लावण्याचा अमेरिकेतील प्रस्तावामुळे भारताच्या ऊर्जा धोरणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पण इथे प्रश्न फक्त तेलाचा नाही आहे, प्रश्न आहे भारताच्या स्वातंत्र्याचा. भारताला आपल्या 140 कोटी नागरिकांसाठी तेल घ्यायचं कुठून, किती घ्यायचं आणि कोणत्या दरात घ्यायचं हे ठरवण्याचा अधिकार आहे की नाही. जर भारत अमेरिकेच्या दबावामुळे रशियाकडून स्वस्त तेल घेणं बंद करेल तर त्याचा परिणाम सामान्य भारतीयांच्या खिशावर होणार की नाही. पेट्रोल महाग होईल का, डिझेल महाग होईल का, गॅस सिलेंडरच्या किमती वाढतील का, महागाई आणखी वाढेल का, हे प्रश्न विचारणं आज आवश्यक आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात पॉलिटिकल पॉइंट मराठी. आजचा विषय अत्यंत गंभीर आहे, कारण अमेरिका आणि भारताच्या संबंधामध्ये पुन्हा एकदा व्यापार टॅरिफ आणि रशियन तेलाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मित्रांनो, अमेरिका भारताचा मित्र आहे, ही फक्त आपल्या फायद्यापुरती भागीदारी आहे? हा प्रश्न विचारण्याचं कारण काय? तर अमेरिकेचं म्हणणं आहे की रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी जगातील देशांनी रशियाकडून ऊर्जा खरेदी कमी केली पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला अनेक देशांच्या स्वतःच्या ऊर्जा गरजा आहेत आणि भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशासाठी तेल हा फक्त व्यापाराचा विषय नाही. तेल म्हणजे देशाची अर्थव्यवस्था, तेल म्हणजे वाहतूक, तेल म्हणजे शेती, तेल म्हणजे उद्योग, तेल म्हणजे सामान्य माणसाच्या घर खर्चावर थेट परिणाम. कल्पना करा, भारताने अचानक स्वस्त तेल घेणं बंद केलं आणि महाग तेल खरेदी केलं. त्याचा भार शेवटी कोणावर पडेल? मोठ्या उद्योगपतीवर की सामान्य नागरिकावर? उत्तर स्पष्ट आहे, हा भार सामान्य जनतेच्या खिशावर पडण्याची शक्यता सर्वाधिक असते. म्हणूनच भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा भारत सरकारने सातत्याने एक मुद्दा मांडला आहे की भारत आपल्या नागरिकांसाठी ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देईल. आणि हा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण एखादा देश स्वतःच्या नागरिकांसाठी स्वस्त आणि उपलब्ध ऊर्जा शोधत असेल तर त्यासाठी त्याला दुसऱ्या देशाची परवानगी का घ्यावी? मित्रांनो, आता इथे येतो सर्वात मोठा मुद्दा, टॅरिफ. समजा अमेरिकेने भारताकडून येणाऱ्या एखाद्या वस्तूवर 100% टॅरिफ लावला. सोप्या भाषेत सांगायचं तर भारतातून अमेरिकेत 100 रुपयाची वस्तू गेली तर टॅरिफमुळे तिची किंमत मोठ्या प्रमाणात वाढू शकते. किंमत वाढली तर त्या वस्तूची विक्री कमी होऊ शकते. विक्री कमी झाली तर भारतीय कंपन्यांना नुकसान होऊ शकतं. नुकसान झालं तर उत्पादनावर परिणाम होऊ शकतो आणि त्याचा परिणाम रोजगारावरही होऊ शकतो. म्हणजे एका आर्थिक निर्णयामुळे परिणाम हजारो किलोमीटर दूर असलेल्या भारतातील सामान्य माणसापर्यंत पोहोचू शकतो. हा फक्त मोदी, ट्रम्प किंवा 2 सरकारचा विषय नाही आहे, हा विषय भारताच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. पण इथे आणखी एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर अमेरिकेला रशियाकडून तेल किंवा इतर वस्तू खरेदी करणाऱ्या देशाबद्दल आक्षेप असेल तर नियम सर्वांसाठी सारखे असतील का, हा प्रश्न भारत विचारू शकतो. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेकदा एक नियम असतात, पण त्याची अंमलबजावणी देशानुसार वेगळी दिसते. काही देशांमध्ये सवलत, काही देशांमध्ये दबाव, काही देशांसाठी निर्बंध आणि काही देशांसाठी थेट टॅरिफ. म्हणून भारताने आता एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. मैत्री म्हणजे काय? मैत्री म्हणजे प्रत्येक निर्णयाला होकार देणं? मैत्री म्हणजे दबावाखाली निर्णय घेणं? की मैत्री म्हणजे दोन्ही देशांच्या एकमेकांच्या हिताचा आणि स्वातंत्र्याचा आदर करणं? भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध महत्त्वाचे आहेत, यात काही शंका नाही. अमेरिका भारतासाठी मोठा व्यापारी भागीदार आहे, संरक्षण क्षेत्रात सहकारी आहे. चीनच्या वाढत्या प्रभावामुळे पार्श्वभूमीवर भारताचे महत्त्व अमेरिकेसाठीही वाढले आहे. पण याच कारणामुळे एक प्रश्न आणखी मोठा होतो, आज भारताला अमेरिकेची जास्त गरज आहे का? अमेरिकेलाही भारताची तितकीच गरज आहे का? कारण आता पूर्वीसारखा छोटा बाजार राहिलेला नाही. भारत जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. भारतातील लोकसंख्या प्रचंड आहे. भारतातील अर्थव्यवस्थाही वाढत आहे. भारत संरक्षणापासून तंत्रज्ञानापर्यंत अनेक क्षेत्रात मोठा खेळाडू बनत आहे. म्हणून भारताला प्रत्येक वेळी दबावाखाली आणणं अमेरिकेसाठी सोपं नाही. दुसऱ्या बाजूला भारतालाही वास्तव्य समजून घ्यावं लागेल. अमेरिकेसोबत व्यापार महत्त्वाचा आहे, जागतिक बाजारपेठ मोठी आहे. भारतीय निर्यातदारांसाठी अमेरिका मोठी बाजारपेठ आहे. म्हणून भारतासमोरचा मार्ग सोपा नाही. एका बाजूला स्वस्त रशियन तेल आणि देशाची ऊर्जा सुरक्षा, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेसोबतचे व्यापारी संबंध आणि संभाव्य टॅरिफ दबाव. यामध्ये भारताने काय करावे? अमेरिकेच्या दबावाखाली झुकावे की स्वतःच्या राष्ट्रीय हिताला सर्वात वर ठेवावं? मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कोणताही देश कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो. आंतरराष्ट्रीय राजकारणात कायमचं असतं ते फक्त राष्ट्रीय हित. अमेरिकेने आपला फायदा पाहिला,
रशिया आपला फायदा पाहिल, चीन आपला फायदा पाहिल, युरोप आपला फायदा पाहिल, मग भारताने काय केलं पाहिजे? उत्तर आहे, भारताचं राष्ट्रीय हित भारताला स्वस्त तेल मिळत असेल तर त्याचा फायदा भारतीय नागरिकांना होत असेल तर भारताने त्या निर्णयाचा आर्थिक फायदा आणि राजनैतिक धोके दोन्ही समजून निर्णय घ्यायला हवा. कारण ऊर्जा महाग झाली तर सर्वात आधी सामान्य माणसाचं बजेट बिघडेल. पेट्रोल पंपावर उभा असलेल्या माणसाला जागतिक राजकारण समजत नसले तरी त्याला पेट्रोलची वाढलेली किंमत नक्की समजते. शेतकऱ्याला आंतरराष्ट्रीय टॅरिफ बैठका माहीत नसतील, पण डिझेल महागलं तर त्यांचा खर्च वाढतो. ट्रक चालकाला अमेरिका आणि रशियाच्या राजकारणापेक्षा इंधनाचा दर महत्त्वाचा असतो. म्हणून तेलाचा प्रश्न शेवटी तुमच्या आमच्या घरापर्यंत येऊन पोहोचतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर अमेरिकेने भारतावर मोठा आर्थिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर भारताची भूमिका काय असेल? भारत नवीन बाजारपेठा शोधेल का? इतर देशांसोबत व्यापार वाढवेल का? स्वतःची ऊर्जा सुरक्षा आणखी मजबूत करेल का? ही अमेरिकेसोबत चर्चेच्या माध्यमातून मधला मार्ग काढेल का? हे येणारा काळ ठरवेल. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे मित्रांनो, आज भारतासमोर प्रश्न फक्त रशियन तेलाचा नाही, प्रश्न आहे की भारत आपले आर्थिक निर्णय स्वतःच्या हितानुसार घेणार की दुसऱ्याच्या दबावानुसार. भारत आणि अमेरिकेची मैत्री महत्त्वाची आहे, पण मैत्रीमध्ये समानता असली पाहिजे. कारण दबावाखाली झालेला निर्णय मैत्री मजबूत करत नाही, तो अविश्वास निर्माण करतो. भारताने अमेरिकेसोबत संबंध ठेवावेत, व्यापार वाढवावा, सहकार्य करावं, पण त्याचवेळी भारताने 140 कोटी नागरिकांच्या हिताला सर्वात वर ठेवावं. कारण शेवटी प्रश्न एका देशाच्या नेत्याचा नाही, प्रश्न आहे भारताच्या अर्थव्यवस्थेचा, प्रश्न आहे महागाईचा, प्रश्न आहे रोजगाराचा, प्रश्न आहे पेट्रोल डिझेलच्या किमतीचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताचा निर्णय भारतात होणार की बाहेरच्या दबावाखाली. आता तुमचं मत काय? भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवावी का? अमेरिकेच्या टॅरिफ दबावाचा विचार करून धोरण बदलावं का? की भारताने स्पष्ट सांगावं की भारताच्या जनतेच्या हिताचा निर्णय दिल्ली घेईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच देश विदेशातील राजकीय, आर्थिक आणि सोप्या मराठीत जाणून घेण्यासाठी पॉलिटिकल पॉइंट चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.